राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांनी 6 तारखेपासून आझाद मैदानात आंदोलन केलं होतं। या जेल भरो आंदोलनाला हजारोंच्या संख्येनं राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। सातत्यानं आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांचा बांध तुटला आणि त्यांनी आझाद मैदानासमोरचा रस्ता तब्बल 20 मिनिटं अडवून ठेवला। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक महिला या आझाद मैदानात परतल्या आहेत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत अजूनही त्यांची बैठक संपलेली नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अंगणवाडी सेविका 6 जानेवारीपासून बेमुदत संपावर आहेत। आम्ही यावेळेस खरं भाऊबीजेसाठी आंदोलन केलं होतं। भाऊबीज साधारणतः एका पगारा एवढी मिळावी म्हणून आमची अपेक्षा होती, पण ती सुद्धा दिवाळी उलटून गेली तरी अजून आता काढलेली नाहीये आणि आता आम्हाला कळालं की ती 1000 काढली गेलेली आहे। परत आम्ही गव्हर्नमेंटला सांगतो की आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला वेतन हवं आहे। आमच्या बायका 2005 पासून आम्ही सरकारशी भांडतोय। 2005-08ला त्यासंबंधी जी आर पण काढले गेले पेन्शन संबंधी, पण अजून तो पेन्शनचा जी आर प्रामुख्याने बाहेर आलेला नाहीये। ही दृश्य तुम्ही बघता आहात मुंबईच्या आझाद मैदानाच्या समोरची, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर या सगळ्या अंगणवाडीच्या महिला अशा पद्धतीनं रस्त्यावर बसलेल्या आहे। 3 दिवस झाले आंदोलन करतायत, पण त्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळत नाही। त्यामुळे या सगळ्या ज्या आहेत आज आपण बघतो आहोत की उग्र स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि या सगळ्या महिला अशा पद्धतीनं रस्ता अडवून बसलेला आहे। यांनी पोलिसांच्या गाड्या सुद्धा अडवलेल्या आहेत। 6 संघटना आहेत अंगणवाडीच्या महिलांच्या ज्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण बघतो आहोत की यांनी मुंबईचा अतिशय महत्त्वाचा असा जो रस्ता आहे हा रस्ता अडवून ठेवलेला आहे। नेमका काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्हाला सांगा काय मागण्या आहेत तुमच्या? मागण्या काय आहेत? शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची दिल्लीमध्ये आता 23 आणि 24 तारखेला मोठं आंदोलन झालं, तरी सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही। भाऊबीज नाही, पेन्शनचा प्रश्न हा मोठा ऐरणीवर आहे। अक्षरशः बायका रडत कुडत इथे म्हणजे मरायला लागलेला आहे। अंगणवाडी ताईंच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्यावर आता नजर टाकूया। यांच्या मागण्या आहेत, सगळ्यात प्रमुख मागणी आहे ती म्हणजे मानधनामध्ये वाढ हवी। 4000 रुपये मानधन नकोय तर ते 10 ते 15,000 रुपये असं वेतनाच्या स्वरूपामध्ये मिळालं पाहिजे। 2005 पासून या मागण्या प्रलंबित आहेत। अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर एक रकमी लाभ हवाय। 1 महिन्याच्या मानधनाएवढी भाऊबीज त्यांना भेट म्हणून हवी आहे। योग्य पोषक आहार आणि 1 महिना उन्हाळी सुट्टी देखील हवी आहे।